सर्व
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन येथे आंबा करणे गाव बीज वाढावे करणे पाखंड येथे आंबा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम येथे आंबा करणे धर्माचे पालन करणे इको कमी कर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन इको काढून टाक धर्माचे पालन करणे पाखंड खंडन याचे करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्णोत्तरे घेऊन या बाण बिरे नाही बीड भार तुका म्हणे सान थोर याचे करणे काम बीज वाढवावे नाम पांडुरंगा करू प्रधान पांडुरंगा करू पांडुरंगा करू धर्माचे पालन करणे पाखंड खंडन जमा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्णोत्तरे घेऊन या बाण बिरे नाही बीड भार तुका म्हणे सान थोर हे जमा करणे काम बीज वाढवावे नाम विठाल विठाल विठाल
तुकाराम नाम घेता कापे यमा धन्य तुकोबा समर्थ दगडा सहित हातारी येण्या दैशालाया धन्य तुकोबा समर्थ भक्त तुझा तुका विष्णू नाही तुझा यांनी तुम्हाला समर्थतेने केला पुरुषार्थ चार मायके म्हणलं होतं कोण आवाज यायला पाहिजे धर्माचे पालन करणे पाखंड खंडने जामा करणे काम बीज वाढवायना मैं प्रस्तुत प्रसंग किती शिकतो तुमने स्वतः धर्म परमेश्वर परमेश्वर तो संत शरण दुसऱ्याचे शेवट त्याने बोलला मग मला दुसरे निर्णय समृद्धी तुकोबारायचं तुकारामाच्या गाते 3-4 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला मृत्यू लोकांमध्ये मानव अवतीर्ण झाल्यानंतर माझं येण्याचं कारण काय आणि मी आल्यानंतर काय करणार हे सांगणारा अभंग आहे विठाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अभंगामधला पहिला मुद्दा असा आहे अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी पहिला मुद्दा असा आहे आपल्याला यावं लागतं संत येतात आणि देवाला आणावं लागतं तिन्ही वाक्य नाही ऐका आपलं राहू दे ते कुणीकडे जाऊ दे आता आपल्याला यावं लागतं संत येतात आणि देवाला आणावं लागतं एक भाग दुसरा भाग आल्यानंतर जावं लागतं आल्यानंतर जावं लागतं ते आपण जात नाही ते संत आणि केव्हा जाण्याचा संबंध येत नाही तो देव तिन्ही वाक्य करंट मध्ये घ्या यावं लागतं आपण येतात ते संत आणावा लागतो तो देव पुन्हा उलट वाक्य आहे का आल्यावर जावंच लागतं मी एकाने विचारलं महाराज जावं लागतं मग यावंच का लागतं जावं लागतं म्हणून यावं का लागतं जावं लागतं म्हणून जावं का लागतं यावं लागतं म्हणून उपजे ते नासे नासले पुढे दिसे हे का ठिकाणी प्रेम आहे का झाड जाणीचे फुले मान जाणीचे बोले आणि भोगे जाणीचे केले कर्म पूर्व जन्मीचे मग एकाने विचारलं महाराज मला जर जावं लागत असेल ना मी येणारच नाही जर जावं लागत असेल तर मग मी येणार नाही महाराज म्हणले येणं तुझ्या बापाला चुकणार नाही तो म्हटला मी येईल पण जाणारच नाही तू आलाय ना जावंच लागेल गेलाय ना यावंच लागेल एकाने विचारलं येणे जाणे करायचं कशासाठी त्याचं उत्तर आहे का मागच्या जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी यावं लागतं भोग भोगून संपवायचे असतात भोगाला कट मारून चालत नाही कट नाही पळवाट नाही त्याला फाशी घे औषध पे विहिरीत उडी टाक गळेला दोरी बांध ही पळवाट नाही भोगावाच कीर्तनाला दरिद्रेवाणी बसायचं नाही तोंड सोडून मिळून द्यायचं नाही तर यायचंच नाही सरळ आपलं पंक्ती बसल्यावर यायचं इथं येऊन लोडच ना असं बसतोय तसंच मी आला मग तेच काय सांग एक वाक्य नाही का महाराज आयुष्य कसं असं एक जगातल्या सगळ्या गोष्टीची गॅरंटी आहे महाराज सगळ्याची नेमकी याची गॅरंटी नाही सगळ्याची गॅरंटी बल्बची गॅरंटी आहे उडाला तर बदलून येतो बल्ब विकणाराची गॅरंटी काय आणि बल्ब घेणाराची गॅरंटी काय बल्ब घेतला होल्डर मध्ये घातला बटन दाबायला गेला बल्ब विकला खिशात पैसे घातले हात घालायला गेला म्हणजे ज्याची गॅरंटी नाही त्याला आयुष्यात चिंता करायचीच नाही आणि का करायची बसलेले माणसं नीट आहे का आपण येताना काय आणलं नाही जाताना काही न्यायचं नाही आणि मधलं आपलं नाही चिंता करायचं काय काम आपण येताना नागडे आलोय जाताना झाकून येणार आहे आणि आपण कमवलेलं मागची पोरं लुटणार आहे आपल्याला जर फायदाच नाही तर चिंता करायचीच का आणि का करायची नाही त्याचं उत्तर सांगतो मला म्या बोलविला कमी करे म्या बोलविला वेद बोले म्या चालविला सूर्य चाले चाले हे शरीर कुणाची जगत जर देवाच्या ताब्यात तर तुम्ही आम्ही कोण आहे तुम्ही आम्ही आहे का निमित्त आहे बोलायचं पटकन आहे का निमित्त आहे निमित्त आहे मग करता करविता देव आहे
तुम्ही आम्ही जर निमित्त आहे तर चिंता करायचीच कशाला? आणि चिंता करायची असली तर याची करा ना. एवढं शरीर बोगस गेलं, अजून हरिपाठ पाठ केला नाही, याची कशी लाज वाटली नाही? सगळ्यांच वाटलं नाही हे करोडो रुपयाचे शेअर आहे, देवाने फुकट दिले मला. नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट दिवाळी. जगाच्या बाजारामध्ये शरीराचा एक अवयव मिळत नाही. आज करोडो रुपयाचं शरीर देवाने फुकट दिलंय आणि ते आम्ही बोगस घालवलंय. आतापर्यंत आम्ही पसायदान पाठ करू शकलो नाही, याचं कसं काय वाटलं नाही? आणि चिंता करतो काय खाईल माझा नातू, खेकडं खाईल तो नातू. तुला तंबाखू नाही, नाताला काय आग लावतो? तू थुकेल तंबाखू वाळून खातोय 3 दिवस झाले. नाताची म्हणजे माझा नातू काय खाईल याची चिंता आहे, पण माझं शरीर बोगस गेलंय याची अजिबात चिंता नाही. बाकी मी नाही का मला चिंता सांगा तुम्हाला. प्रसंग बारीक आहे का? कसं आहे पहा. बालपण गेले नेणता, तरुणपणी विषयी व्यथा आणि म्हातारपणी प्रवतली चिंता. लहानपण गेलं टिंगल्या टवळ्या कन्या, तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात आणि म्हातारपण गेलं खाटा उताना पडण्यात. भजनाला काय राहिलं? आणि मग पडल्या पडल्या यमाला हाक मारतो, यमा उचल मला. यम म्हणला बेवड्या थांब, तुला अमुशेशिवाय नेता येत नाही. तुला का वर नेऊन वरची बिघडवायची का? तू इथं सुईचा नाही तर वर काय करायचं? तुला इथं भजनी मंडळाचा अध्यक्ष केलं तर तो टाळाच्या दोऱ्या बैलाला इसनी वापरल्या. इथं 6 भजनी होते ते 9 पार्ट्या केल्या. शेवटी भजनीने सामान इकलं, डीजे घेतला. तुला वर नेऊन काय करतो? वर तुला न्यायचं नाही. न्यायचं असलं तर आमुष्याच्या आत नेता येत नाही, आणि ती आमुष्या शनी पाहिजे. ती 6 महिन्याच्या आत येत नाही, करीच्या. मग चिंता करायची नाही. अभंगाला सुरुवात झाली, जरा करंट मध्ये राहायचं, टच मध्ये काम आहे. आता नीट ऐकायचं. यावं लागतं, बोलत जायचं की ना, यावं लागतं. आपण येतात बॉम्बाला सगळं येतात संत आणि आणावं लागतो देव. पार्ट 1 इज कम्प्लीट. चला सेकंड. जावंच लागतं. आपण येतात संत, मग जावं का लागतं? तर भोगण्यासाठी यावं लागतं. भोगणे ते फळ इथपर्यंतचा प्रश्न संपला. आता संत कशाला येतात? दुधात पाणी घालाय. संत काय चिंगड्या खाली घालून गोण्या टाचायला येते का? संत कशाला येतात? संत येण्याची 5 कारण आहेत. वाहडावया शब्द नीट आहे का पुढचे? वाहडावया सुख, भक्ती, भाव, धर्म आणि कुलाचार नाम विठोबा. या 5 कामासाठी येणार. परत येऊन घ्या यादी. वाढावया सुख, भक्तिभाव, धर्म, कुलाचार नाम विठोबाचे. मग त्याच्यासाठी संत येतात. आपल्याला यावं लागतं आणि देव आणावा लागतो. आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगानंतर मी आलो. आल्यानंतर माझं कारण काय? अभंगाला सुरुवात. मला जावं लागणार आहे इथपर्यंत शंका नाही. मग एखादा म्हणेल मी वशिला लावी. यादी सांगतो तुम्हाला. इंद्राचा मित्र जनकाचा व्यायी सीतेचा सासरा परमनामचंद्राचा बाप आदिराजाचा मुलगा राजा दशरथानं भोगलं. तुझा विषय काय? चल पुढं. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,00,000 नातू, 1,00,000 पंतू, 7 कोटी गणी कांचनाची, 7 लक्ष तांब्याची, 7 लक्ष काश्याची, पुरी लंका सोन्याची, एवढी इस्टेट एकट्या रावणाची. पटापटा उत्तर द्या बसलेली. सीताफळ गोसाई झाला का तसा गेला? गोसाई झाला. बंगल्या पुढे गेला का झोपडी पुढे गेला? बाई पुढे गेला का गाड्या पुढे गेला? मग रावण सुद्धा भिकारी होऊ शकतो. हप्त्यावर पिकअप घेणारे नीट आहे का? भिकारी होऊ शकतो. नाही झाला भिकारी. आणि आपल्याकडे तर काहीच नाही. जमीन एकूण ट्रक घेतली, तिच्यावर लिहिलं आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधारी विकली, मग याला तिच्यावर लिहिलं हीच खरी दौलत उधार. आणि ती ट्रक बँकेत ओढून नेली, मग याला लिहिलं नादच कोळा घेतील कशी. आणि ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं घरातलं, वंटी वंटी संटी फंटी गुंटी. आणि त्याच्या खाली लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सहकार्याने. आता पुन्हा यादी सांगतो तुम्हाला. तेवढी यादी ऐकायची फक्त. तुम्ही यादी पाहते तुमच्या यांच्या पाहते तुमच्या नसत. कर्मे रावण असा गेला, कर्मे दशरथ पुत्र योगी मेला, कर्मे रावण क्षय पावला आणि वियोग घडला सीता देवी. भोगावच लागेल, वशिला चालणार नाही, भोगावच लागेल. स हा षष्टीचा सला ते सला नेतेचा प्रत्यय आहे. इट इज द एसेन्शियलिटी, नॉट अ डाऊट अबाउट इट. मी एखादा म्हणेल मी नाही भोगणार, मी एम ए बी मे कोणी खात नाही.
हाँ एमए एमफिल पीएचडी डीएचएम एमकॉम एलएलबी डीएड बीएड जूनियर केजी सीनियर केजी हायर केजी लोअर केजी एमबीए डीएड आणि बीएड आणि आर्ट आणि कॉमर्स आणि सायन्स आणि एफवाय आणि एसवाय टीवाय सीटी आणि एमएससीआयटी टीएमपोन पडली टीएमपोन 5 लाख डीएड शिल्लक आहे सध्या 6.5 लाख एमए बीएड शिल्लक आहेत आणि 10वी 12वी ट्रकाच्या ट्रक आहेत यादी धरायच्या नाही काहींना पाहुणे येईन काहींना आले ती देईन काहींना दिली ती राहीन काहींना राहिली तिला पोर होईना अशी लई काही रिटायर झाले पण परमनंट नाही झाले त्यांची पोरं लग्नाला आले पण फुल पगार नाही झाला आणि बऱ्याच लोकांनी असा अर्थ लावलाय की सुशिक्षित माणसाला बुद्धी असते कोणी सांगितलं तुम्हाला कर्म म्हणे ते उभ्यानं जेवतात बुद्धी नाही मुळव्यात आहे काही लोक म्हणले ते 5 वाजता कुत्रे संघ हिंडतात नाही जोडीदार हिंडवतो कुत्रे काही लोक म्हणले ते नवरा बायको एकमेकाचा हात धरून हिंडत आहे प्रेम नाही विश्वास नाही त्याला कोणालाही सुशिक आमच्याकडे प्रमाण काय माहिती का हे तू वडील जे जे करती तया नाम धर्म वाक्य नाही का धर्माचरण जो करतो तो खरा श्रीमंत शब्द मी नाही का धर्माचरण जो करतो तो टॉप सगळ्यात तो मार्ग दावून गेले दया निधी इथं असं माता यादी झाली क्लिअर झालं आता प्रश्न असा झालाय यावं लागतंय आलोय आता आल्यावर काय करायचं फक्त आलोच कसं थोडं किचकट आहे तुम्ही पटापटा उत्तर द्यायचे जरा करंट आहे लावून घ्यायचा आणि ते कळेल कागद आणि पेन ठेवा वाचायला मिळणार नाही पुढं पण मग उगाच अर्धवट ऐकायचं नाही हे नाही ऐकून घे जगाची निर्मिती होताना शब्द नीट आहे का बरं का जगाची निर्मिती होताना जगात काहीच नव्हतं हा कसा तयार झालाय तेवढं ऐका हा कसा तयार झालाय हे ऐका हे 10वीला 12वीला गेले नाही कळत एखादा म्हणेल मी कॉलेजला एकच काय हरिपाठ करू तुला कॉलेजला जाऊन काय वांग कळत काय कळत इथं धोत्रातून गरम होतोय तू उन्हाळ्यात जीन पॅन्ट घालतोय तुला ऋतू कळतो का ऋतू हा ऋतू कोणता आहे कोणत्या ऋतूत कोणती चड्डी असं बसायला मेल्याव कळत तुला चड्डीच कळा ना कोणत्या ऋतूत कोणती तुला फसायचं केव्हा कळत आणि तुम्हाला पुढे जाऊन सांगतो मला आपल्याला कळत नाही हे सुद्धा आपल्याला कळत नाही आपल्याला कळतही नाही हे आपल्याला कळत नाही तुम्हाला एक सांगा मला आपण आज्ञेने हेच खरं ज्ञान आहे म्हणजे आज्ञेने ज्ञानी समजतो हेच खरं ज्ञान आहे आपण स्वतः आज्ञेने असून ज्ञानी समजतो जरा पटकन ऐकायचं जगात निर्मिती होताना आता बारीक ऐका करंट लागलाय पहिलं जग शून्य होतं नीट ऐक पहिलं कसं होतं पहिले खोटच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही Give it all me,
ते संत आणावं लागतो. देव आल्यानंतर कर्म करावंच लागतं. फक्त आला कसा एवढा प्रश्न ऐकायचा म्हणजे जरा करंट मध्ये राहा. पहिलं जग शून्य होतं. करा बोटाने शून्य. शून्य आहे जरा शुद्धीवर राहा. शून्य आहे ना त्याला खाली एक रेष वाढा. शून्याला एक मग डायरेक्ट एक का शून्याचाच एक डायरेक्ट एक का शून्याचा एक शून्याचा एक. मग घ्या लिहून. पहिलं जग शून्य होतं. जगात तयार ब्रह्म झालं. पहिलं काय तयार झालं बोल जा. पहिल्या जगात काय तयार झालं ब्रह्म झालं तयार. करा एक बोटानं. हे बरं कर एक बोटानं. मराठी असंच केलं परत. हा काय शून्य त्याला खाली एक रेष वाला. मग पहिलं जग होतं शून्य तयार झालं ब्रह्म. तुझं नाव काय लहाना यश राहू दे बस. यश यश आता यश नाव आहे ना पटकन ऐका. हा जन्माला आला तेव्हा त्याला नाव होतं का नाही. मी होता का नाही. ग होता का नाही. अंकर होता का नाही. मग ते ब्रह्म होतं का यश वाटत लागून. तू आला तेव्हा नाव होतं का आला तेव्हा नाव होतं का नाही. मग ते ब्रह्म होतं का यश ब्रह्म. मग ब्रह्माला कोणी ब्रह्म झालं का एक. मग एक झालं का करा एक बोटानं परत. आता एक केलं का त्याला खाली पेराळा. जरा शुद्धीवर शून्य होतं त्याचं झालं एक. एकाला खाली पेरगाळा. दोन झाले का मग पहिलं जग शून्य होतं तयार झालं ब्रह्म आणि ब्रह्माला चिटकली माया. करंट लावून घ्या. पहिलं जग शून्य होतं तयार झालं ब्रह्म. ब्रह्माला चिटकली माया. जन्माला आला तेव्हा होता ब्रह्म त्याला चिटकली माया आणि मायेत गुंतला यश. यश कारण त्याला कोण चिटकली माया. महातमाशा कोणचा आहे मायाच आहे ना. माया नसती ते कुठं नाही करायला सांगितलं कोणी. हे लबाड्या करू आपण परपंच केला ना आपल्याच पोरांना आपल्याला लाईट बंद करून हाणलं तरी आपण त्याच घरात मुक्काम केला. कारण का माया. आता तुम्ही वेगन लबाड्या करू कमावले आपण कुठे काम घालला. बापाचं होतं तेच आईचं कमावलंय ना. बांध करू जमीन वाढवल्या उपरण्या खाली आधी अडगवली म्हशी इकल्या काय फायदा झाला का. तरी आपण कशात गुंतलोय. शब्द सोडू नका. कशात गुंतलोय. आता मंडपामध्ये जेवढे बसलेले माणसं आत्ता हे मागचा पडदा सोडून दे ना. मागचा पडदा सोड ना. मंडपावाला स्पीकरवाला वेगळा आहे. इकडून सोड. सोडा एखादं टाळ घरी गुद मर विढाला आता आपल्या महिला मंडळ पुढे सरका. बचत गट विढाला थोडं किचकडे पर्यंत करंट लावून घ्यावं का. हा थोडं मागे नेतो. आता तुम्हाला मग पुढे नेतो. पटकन तुम्ही बोलायचं. आता यावं लागतं. आपण येतात आणावं लागतो. देव आल्यावर जावं लागतं. आपण यायचं कशाला भोगायला. इथपर्यंत आलो. कधीच आहे मागचंय. आता भोगायचं. सुटका नाही. वशिला बिशिला नाही. काय लोक म्हणले तो माणूस लय श्रीमंत आहे. श्रीमंत जरी असला तरी तोंडानच खातो. आणि किती श्रीमंत असलं तरी डोळे झाकूनच झोपतो ना. श्रीमंत असं झोपतो. असं थोडंच काय. श्रीमंत काय नाही महाराज. आमच्याकडे श्रीमंत कोणाला म्हणजे माहितीये का. गळ्यात माळ, कपाळाला गंध, मुखात नाम काढतात, प्रेम हृदयात भगवंताचे पाय. नंबर 1 चा श्रीमंत माणूस. काही लोक नुसते श्रीमंत आहे. कुत्र्याला बिस्किट आहे बापाला तंबाखू नाही. काय करायची इस्थितीला. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहे बाप थुकेल तंबाखू वाळून खाते. काय उपयोग आहे त्या इस्थितीला. काय व्हायला लागतो. 25 लाखाचा बंगला एकच पोरगण येड जिलेबी का बाद लाडू मागत. काय करतो त्या बंगल्याला. मोकार मोठे धरण त्याला पाणी नाही. काय आग लावायची धरणाला काय पाहिजे पाणी. 1.5 एकर बाजरी मनगटवाणी कंस दाणेच नाही. त्याला बी कोणत्या कंपनीचं तुम्हाला सांगायला दाणे नाही. मग काय बाजरी लागला तू. मग यादी लिहून घ्या. जरा पटकन. दाणे नसणारी बाजरी.
दाणे नसलेली बाजरी, पाणी नसलेलं धरण, मोराच्या पिसऱ्यावरचा डोळा, नीट ऐका. पाणी नसलेलं धरण, दाणे नसलेली बाजरी, मोराच्या पिसऱ्यावरचा डोळा, नीट ऐका. प्रेताला केलेला मेकअप, मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्यातलं सोनं, शेळीच्या गळ्याला लोंबलेलं सड, गाईच्या काशीतलं कुशीड, गाळात राहणारा बेडूक, बांधावर वाढणारं एरण आणि संस्कार नसणारं घरानं सारखंच. परत यादी लिहून घ्या. मोराचा पिसाऱ्याचा डोळा चमकतोय, मोराला कुठं दिसतोय? चमकायला आहे. मोराच्या पिसाऱ्याचा डोळा फक्त चमकतोय, लोक पाहतात का मोर? मग काय उपयोग आहे त्याचा? मोराच्या पिसाऱ्यावरचा डोळा, गायच्या काशीतलं कुशीड, गाळात राहणारा बेडूक, बांधावर वाढणारं एरण, शेळीच्या गळ्याचं सड, गायच्या काशीतलं कुशीड उपयोगातच नाही. ओवी सांगतो पुढे जातो. माझी भक्ती विन जळो जे याचे जे आले. पण ऐका नीट आता. पहिलं जग शून्य झालं का? पहिलं जग शून्य तयार काय झालं? एक म्हणजे काय? ब्रह्म. मग ब्रह्म झालं ना तयार. ब्रह्माला कोणती टकली? महात्मा कोणता आहे? आज माझ्या समोर मानपात बसले, आज माझ्या समोर मानपात जेवढी माणसं बसली तर आत्ता कबूल व्हा. लक्ष्मी यायची वेळ दिवस आहेत. तुमच्यापैकी 50% लोक आज आईशी बोलत नाहीत. आत्ता कबूल व्हा. इथं खोटं बोलले तर कीर्तन संपल्यावर राहत नाही. आज आज मग मला सांगा बारा, तुम्ही बोलत नाहीत तरी ती आईनं माया कमी केली का? कमी केली का? नका बोलू. कमी केली की तिनं? 3 रंगाचं लुगडं निसली, रात्रीचं कालवं सकाळी गरम केलं, चप्पल तुरीचं फाडकर बांधली. मुलगा बोलत नाही, ओट्यावर बसली. ओट्यावर उघड्या डोळ्याने पाहिलं, डोळ्यातल्या पाण्याच्या दारात टपटपा खाली आल्या, फटकन उघडे निसलेली आई ओट्यावर बसली. आईनं कपाळावर हात ठेवला, ओट्यावरचं घरातलं पोरगं बाहेर आलं. आईनं पोराकडे पाहिलं, आईच्या गालावर खड्डा पडला आणि आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा आनंदानं खाली गळाल्या. खड्डा पडलेली आई म्हणली, मेला नाही बोलत ना, सुखीता आहे ना, याला माया म्हणतात. नका बोलू, तुझं सुख हीच आईची माया. मग सासूशीनं बोलणारी किती मोठोर करा. हो, म्हणून एक वाक्य झोपायच्या खोलीत लिहून ठेवायचं आणि उठल्यावर वाचित जा. जिनं दूध पाजलं तिनं कधी पगार विचारला नाही, पण ज्यानं मुलगी दिली त्यानं पगार विचारल्याशिवाय दिली नाही, हे ध्यानात ठेवा. त्याला इन्कम पाहिलं, हा बैल आपल्याला केवढ्याला घ्यायला परवडत, त्या बैलाचं इन्कम काय. मग याचा व्यवहार आपण अंडरपॅन्ट सगळं करून टाकू. अंडरपॅन्ट 2 बसते, फक्त बैलाचं इन्कम तपासलं पाहिजे. हो, हे कधी ध्यानात ठेवा. म्हणून बारीक बारीक वाक्य नीट ऐका. तरी आईनं सहन केलं, कारण काय? माया. आज बसलेली माणसं त्यांना ठेवा. कीर्तन कमी ऐका मला. कीर्तनकार मेले महाराज. आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. आम्ही राहिलोय हळलं तर तुम्ही राहिले तर ऐकत. सुधारायचं कोणी? आम्ही लागलोय पैसे कमवायला, तुम्ही लागलेत मारायला. नक्की उजरायचं कोणी? आमचा झालाय धंदा, आम्ही निघाले पैसे कमवायला, तुम्ही लागले जमिनी विकायला. उजरायचं कोणी? आमचं सांगत राहणं काम, तुमचं ऐकत राहणं काम. एकच वाक्य तुम्हाला पहिल्यांदा सांगतो महाराज, मी सगळ्या महाराजांपेक्षा वाईट बोलणारा माणूस आहे. ते तुम्हाला पटू अथवा न पटू, पण खरं बोलणार. आणि मी वाईट बोलतायचं उत्तरच तुम्हाला सांगून टाकतो. तुम्ही मला चांगलं म्हणा म्हणून कधी वाईट नाही बोलला, तुमचं चांगलं व्हावं म्हणून वाईट बोलेल. आणि मी वाईट बोलतायचं उत्तर तुम्हाला सांगून टाकतो. आम्ही तुमचे म्हणून तुम्हाला असलंच पाहिजे, आणि तुम्ही आमचंही म्हणून निम ऐकलं पाहिजे. आणि तुम्ही जर आमचं ऐकत नाही तर 10 वर्षात नकशात राहत नाही, हे ध्यानात ठेवा. बारीक वाक्य आहे का महाराज जरा. विंचू उतरायला औषध आहे, सापाचं विष उतरवता येतं, विंचू चावला तर उतरवता येतो, फाटलेला शर्ट शिवता येतो, मळालेला शर्ट धुता येतो, तुटलेली चप्पल शिवता येते. पण कुळाला काळिंबा लावणारी संतती पैदा झाल्यावर बापाच्या हृदयाला झालेली जखम धुवून काढता येत नाही. ध्यानात ठेवा. हे वाक्य नाही का? चप्पल तुटली शिवता येईल, शर्ट फाटला धुता येईल, शर्ट फाटला मळाला शिवता येईल, आणि मळाला तर धुता येईल. पण एक अवलाद खरात नालायक निघली तर त्याच्या बापाच्या हृदयाला झालेली जखम धुवून काढणार अजून इंजेक्शन नाही. ध्यानात ठेवा. नाही निघला अजून. आणि याचा परिणाम आहे का? या 4 वर्षामध्ये बापच पोराचा खांदेकरी झालाय. ध्यानात ठेवा. रामायण पोथे वाचून काय करायचं? काय करायचं? काय इतकंच आहे. फुल प्यालं, ताईट झालं, जगा नाचलं, जगात चिकडी बसली, टपाव बसलं टेम्पोच्या वर, वडाला धरलं, वडालाच राहिलं, टेम्पो गेला निघून, डांबरे पडलं, मी आलो. आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगायचं? मी 10व्या सांगायचं. तो कसा मिळाला याची ओवीच जर ज्ञानेश्वरीत नाही. ओवी कुठे? जरा
जरा सावध व्हा. हा विनोद नाहीये, हा टाइमपास नाहीये. आणि एक स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा मारा. कधीतरी बसलेली माणसं एक स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. चष्मेच्या काचा फुटलेला बाप अंगणात बसला होता. दोघांनी त्याला उचललं, स्मशानात नेलं. 24 वर्षाचा तरणा बाण पोरगा त्याचा दारू पिऊन मेला होता. चष्मेच्या काचाला फुटलेल्या बापाने मुलाचा चेहरा ओळखला. सर्व झाले तो बापाच्या हातात गाठी खाली पडली महाराज. थरथरणारा बाप कापतीशी खाली बसला. दोघांनी म्हातारा उचललं, म्हातारा पाण्यात उतरलं. थरथरणाऱ्या हाताने बापानं पाणी हातात घेतलं. 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तोंडामध्ये 70 वर्षाच्या बापानं पाणी ओतलं. आग लागली प्रेताला, आग. स्वतःच्या मुलाचं प्रेत 70 वर्षाच्या बापानं ठणठणा जळताना पाहिलं. प्रेताची झालेली राग बापानं पाहिली आणि बापानं गुडघ्यात मुंडकं गुतवलं आणि बाप पागल झाला. सांगा मला त्या बापाची किंमत काय. तरी त्या बापाने सहन केलं. याला एकमेव कारण बस, आज अख्खं जग कुणी संपवलंय? माये नाही. जरा सावध व्हा. 11 आकड्यापर्यंत जायचंय. 11 आता शिक 2 झाले. पहिलं जग शून्य आहे, मग तयार ब्रह्म झालं आणि त्याच्यात माया तयार झाली. आणि आज लटिका व्यवहार सर्व हा संसार. या जगामध्ये फक्त प्रेम एकावरच राहिले महाराज. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. या जगामध्ये लोक फक्त पैशावरच प्रेम करतात. कुणालाही कुणाशी घेणं नाही. लोक म्हणते असं तसं. रेल्वेचं फाटक पडलं तर लोक खडून गाडी घालत्या. आंतरपाठ खाली करेपर्यंत कार्यालय मोकळं होते आणि प्रेत पेटेपर्यंत नदी मोकळी होती. आणि कावळा येईपर्यंत बामण सोडून नदी कोणी राहिलं नाही. तुम्ही बावळातपणा सोडून द्या. ज्यांच्यासाठी आपण लाबड्या करून कमवलंय त्यांनाच आपलं घेणं नाही. जगाला राहिलंच कसं? हो, तुम्ही साधा साधा विचार करा ना. साधा साधा हात जोडून विदुरानं सांगितलं, धृतराष्ट्र आयुष्यात तो एकही काम चांगलं केलं नाही. आता मरताना तरी चांगलं कर. काय चूक झाली त्याची? तो पांडव जाळले, विषयाचे लाडू चालले, लाक्षागृहात ओढून आणले. भर सभेमध्ये दुःशासनानं द्रौपदी उडीत आणली आणि तेव्हा तुझी अख्खी टोळी हजर होती. पण आज तू मरताना त्यांच्या घरात ते तुकडे मोडीतो. याची लाज तुला कशी वाटत नाही? भाषा कोणची आहे? विदुराची आहे. कुणाला? धृतराष्ट्राला. कोण आहे धृतराष्ट्र? भारताचा सम्राट, 100 पोरांचा बाप. 100 पोरांचा बाप होता तो, भारताचा सम्राट. पण दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खात होता. कोणच्या? ज्यांच्याची आयुष्यभर दुश्मनी त्यांच्या. तो आंधळा धृतराष्ट्र याला म्हणला काय करू? विदुर म्हणला अरण्य जाय आणि मजन कर, नीट मार. हा काय म्हणला माहिती का? दाशीच्या पोरानं मला शिकवा इतका कच्चा आहे का मी? वीर माणसाचा कार्यक्रम असा राहतो. तो म्हणला मग तुझा तू पाय, मला काय गेलं? आणि अशी जिरली. दुसऱ्या दिवशी सकाळी भीमाची गाठ पडली. तो कधी नंगट होता भीम. तो त्याला म्हणला आंधळ्या, आयुष्यभर आमच्याची दुश्मनी केली आणि आज आमच्या भाकरी जगतो. तुला लाज कशी वाटत नाही? म्हाताऱ्या डोळ्यात पाणी आलं. बांबावलं म्हातारा. इस्टेटचा काय उपयोग नाही. शेवटी भीमानं त्याला काय सांगितलं माहिती का? तू आज माझ्या घरातलं जे अन्न खातो ना, त्या प्रत्येक अन्नाचा घास आम्हाला दिलेल्या तळतळाटाचा आहे. तुला लकलाभ नाही होणार. ते वाळलं म्हातारं. युधिष्ठिरानं त्याला विचारलं, दादा काय भानगडे? ते रडलं आणि म्हणला भाऊ पोरं मिली, वाईट नाही वाटलं. राज्य गेलं, वाईट नाही वाटलं. जेवताना भीम बोलतो तेवढं बंद करा. केवढं पडली गंमत. गडी फुगिरलंय. मग त्या भीमाला युधिष्ठिरानं जाऊन सांगितलं, भीमा अरे जेवताना कुठं बोलत असतात का? तो गडी अर्ध्या गावची खबर होती. तब्येतीत मोकारण, डोक्यात कमी. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त त्याला शंका कमी. यानं असा विचार केला. तो म्हणला भीमाला त्या सांगितलं जेवताना कुठं बोलत असतात का? तर भीमानं असा अर्थ लावला, जेवताना बोलायचं नाही ना, जेवायच्या अगोदर 10 मिनिटं. तो गडी मूड मध्ये होता. त्यानं दुसऱ्या दिवशीच म्हातारा गाठवलं सकाळी आणि म्हणला आंधळ्या आमच्या भावात मारामाऱ्या लावतो का? तो म्हणला खायला तो अन्न नाही ना, खायला काय लावतो? त्या भीमानं त्याला असा दम दिला, तू 100 पोरं मी मारलीत. ऐक, सकाळी एका पोराचा इतिहास, संध्याकाळी एका पोराचा इतिहास. 50 दिवस म्हातारा त्यानं बिन भाकरीचं मारलं मला. शेवटी ऐका, भयान रात्री धृतराष्ट्र उठला. पोटात अन्नाचा कण नव्हता, डोळ्याने दिसत नव्हतं. आंधळा धृतराष्ट्र घराच्या बाहेर पडला आणि अरण्यात गेला. झाडाला धक्का लागला. महाराज, कर्मगती माणसाला सोडित नाही. आग लागली झाडाला, आग. चटका बसला.
आणि भारताचा सम्राट धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला आणि 100 पोरांचा बाप धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला आणि ज्यांच्या घरात बसायला टाकायला काही नव्हतं त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला. हा जगाचा इतिहास. दोन्ही चित्र डोळ्यापुढे आणा. तुकोबारायाच्या घरात पाण्या भिजवलेल्या कण्या खाल्या देवाने, पण तुकोबारायाला वैकुंठाला न्यायला कोण आलं? देव. आणि 100 पोरांचा बाप धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला. दोघांची तुलना आज दुपारी निवांत बसल्यावर करा. याच्यापैकी योग्य माप कोणाचं? चला पुढे. धृतराष्ट्र होता तो. पुढे ऐका आता मला आताशी दुसऱ्या मुद्द्यावर आलोय आपण. कर 2 आता मोठ्यानं. करेक्ट. हा झाला 2. आता गडबड नका. हा झाला 2. आता शिक 2. मग घ्या लिहून परत. पहिलं जग शून्य होतं, तयार झालं ब्रह्म. ब्रह्माला चिटकली माया आणि म्हणून आज माया आहे. नाही तर माया नसली काय कोणाला वेळ नाही. मला म्हातारी माणसं सुद्धा अजून 2 वर्षाच्या आत झोपताना असं झोपत जा. याला मोकळं ठेवू नका. याला एक आज दुपारी चंबारा कोण कव्हर करून घ्या. हा केव्हाही जाऊ शकतो. याला सध्या फार मोठा धोका आहे. याला कापून नेतील पोरं कापून आणि डायरेक्ट त्याला देतील गट नंबर 13 सर्व नंबर 22 29 R उडून गेला म्हातारा. इतकं. आणि दिलेला अंगठा त्याला ती परत सुद्धा देणार नाही. त्याच्याच फाईल मध्ये ठेवील आणि अख्ख्या वार्डाला वापरील. काळ बदललाय. काळ बदललाय आणि याला एकमेव कारण नीती संपली. नीती संपली की काळ बदललाच. आणि काळ बदलला का मोठ्याचं उदाहरण आहे का? मांडीवर पोरग रडतंय, आई बेशुद्ध आई रडते आणि मांडीवर मुलगा बेशुद्ध पडलं. नारद महर्षीने विचारलं आई तू कोण आहे? त्याने सांगितलं मी भक्ती आहे आणि माझ्या मांडीवर बेशुद्ध पडलंय ते 2 पोर आहेत. एकाचं नाव ज्ञान आहे आणि एकाचं नाव वैराग्य आहे. नारदाने विचारलं तुमच्यावर रडायचे दिवस का आले? तिने सांगितलं कली लागला आहे. कोण लागलाय? कली. कलीमध्ये माळ करायला त्रास होणार, मूर्खाला किंमत येणार, आई बापाचे हाल होणार, सासऱ्याचा फोटो पुढच्या घरात लागणार, बहीण दिवाळीला नाही येणार, मिळून शिकायला जिकडे येणार. हे घटना हा कलीचा झटका आहे. शाळा भरणार पण 3 अटीवर. काही झालं तर पोराला बोलायचं नाही, काही झालं तर पोराला मारायचं नाही आणि त्यानं शाळा जरी पेटवली तरी त्याला नापास करायचं नाही. आणि 2012ला तर नवीन कधी आलाय गुरुजीला शिक्षा. जर पोरानं गुरुजीला मारलं, मारायचं नाही. पोरानं गुरुजीला मारलं तर चालेल. गुरुजीने पोराला अजून 2015ला कली धुंद होणार. आता शिक इतकलेचे टाईट होते, टाईट इतकं जे असं कबर बांडे आतली चड्डी नाही मोकळं आहे. चैन उघडी उगत रातळू एवढं एवढं ₹1 ते ₹1 म्हणजे म्हणते जिंदगी माय बरबाद झाली. इतकंच रातळू उगच कबर बांड जिंदगी माय बरबाद झाली. काय झालं नाही? हृदयाला माझ्या जखम झाला. जखम दुसरीकडे नाही जायचं त्याला, हृदयाला. अरे झालं काय? हे फक्त दारूला मलाच माहिती. माझं दुःख फक्त दारूच हलकं करू शकते. अरे पिस्तुल्या झालं काय? 10वी पर्यंत माझ्या संग राहिली, 12वीला त्याच्या गाडीवर बसली, त्याच्यामुळे माझी जिंदगी बरबाद. इतकं येड आहे. ते गाणे ऐकायचं आणलं इकडून कानात घालते, सायकलीवर चाललं तर लुटून दिलं तर बाजूला होत नाही, अशी करत होती. गाडी आली उभी होती, ती उभं होतं स्टँडवर. एसटी आली बी गेली परतही आली. गाणं लागलं मूड मध्ये ते असंच होतं. त्यांनी खरं 3 पिनचं नियोजन करायला पाहिजे. 3 पिन चार्जरची गरज नाही. तोंड बांधायचे काले पडून. आपलीच बायको आपल्याला सापडा शिकवायचं त्या पाय. या असं आहे. आता म्हणते इंदुरीकर काही बोलतो मी का हलकट आहे काय? हा सूर्य हा शिट्टी लई बेकार राहते. एकानं चिकनी चमेली गाणं लागलं, मूड मध्ये आलं त्यानं शिट्टी वाजवली, तोंडात बोट घातलं, किती हवा जावा मारा. माग चड्डी फाटली. चड्डी बी जीन होती पण धाड करून बसली. तरी त्याचा बाप म्हणला आपल्या पप्याला वाजायला लागल्यावर दम निघत नाही. आता अशी अवलादी एकत्र करून मग भागवत कथा ठो काय करता.
झाकली 1.25 लाखाची. हा लय प्रॉब्लेम झालाय मोठा. याच्यामुळे दुसरंच झालं ना. आणि विशेष महाराज बसलेले लोकांना एक वाक्य सांगतो पाया पडून, संपत्ती कमी असली तरी चालेल, संतती खास हीच खरी संपत्ती. पैसा कमी असला चालेल, काय काय एवढं होत नाही त्याच्यापासून. काय बंगल्यातही डोळे झोपतोय माणूस, झोपडीतही झोपतोय, ते काय एवढं कौतुक करण्यासारखी गोष्ट नाही. पण संतती चांगली निघली ना, जगण्याला मजाची. हा मग आता 2 झालं ना. हा इथे ना आपण आता 2वर. हा माया आता लग्न न झालेले पोर आहे ना, हे नवरदेव नाही म्हणाला. आता हे असेच गणपती बोलवाया, नवरदेव मिरवाया, भांग भांग भांग. तो काळ फार जवळ आला मला. मला सांगा काळ लांब आहे का जवळ आहे? महाराज दुष्काळात काय म्हणतात लोक, 13वा महिना. यंदा तसंच झालं ना महाराज. गेल्या वर्षी थोडं पाणी होतं, पीक होतं, लग्न कमी होती. यंदा किती ती ठे माहिती 90. म्हणजे कम्प्लीट किती महिने लग्न आहे त्यांना? जमानच ना. लग्न गण मोकार आहेत पण जमान ना. आता उलटा पोराचा बाप गणगण करीत हिंडायला लागला पोरीच्या बापाच्या मागं. पुढचा बाप म्हणला नाही दुष्काळ पडला भाऊ, तो तिकडे देवाला सोड आपल्याला लोक. तो तुम्ही डीएड केलाय मग मसोबाला सोड ना, तो इकडे का? अरे येडे डीएड केलाय तर डीएड बंद झालंय, आता डीटीएड चालू झालंय. डीएड बंद झालं, तू चालला पुढं. मग पोराच्या बापानं डोकं लावलं. पोराचा बापान तो देणं घेणं नाही, तू तिकून मी इकून. हा म्हणतो तू कुणी कुणच नको, इकूनही नको, तू नकोच. मग शेवटी पोराच्या बापानं आता यंदा डोकं लावलं. महाराज जे लग्न जमलेत ना ते निमे निमे 50% खर्च माझा. पॅन्डन कार्यालय माझ्याकडे, जेवण पुरीचा बाप म्हणतो अजून 2 वर्षानं पुरीच्या लग्नाचा टोटल खर्च पोऱ्याचा बाप करणार. पुरीच्या बापानं फक्त पंक्तीत हिंडायचं, भरपूर जेवा. लय दिवसानं नालायक सापडलाय हरा. आणि पोऱ्याचा बाप हातात धोतर धरून पोरं पाहून वाढा रे. पोरीनं तुमच्यावर फार चांगले दिवस येणार, तुम्ही फक्त पळून जाऊ नका. अरे मग सध्या लय दणका उठावलाय सध्या. चला पुढे. घेणारा बाप आहे आणि 2 टाइम कमवण्याची आपल्या मनगटामध्ये ताकद आहे, तोपर्यंतच आपण करू शकतो. ज्या दिवशी आपले डोळे राहू द्या, ज्या दिवशी आपले डोळे गेले त्या दिवशी आपले टीव्ही गेले. तुम्ही आता असाल, आता आमच्या कीर्तन नाव ठेवा, पण काळ फार जवळ आलाय, फार जवळ आलाय काळ. आणि जवळ जवळ आलाच. चला डोक्यावर पाठी घेतलेली आहे आमची, घरी आली. काळ पा कसा आलाय. आईने डोक्यावरची पाठी खाली ठेवली, आईने पाठीवरची पाठीतलं गवच खाली ठेवलं, आईने शेळी खुटीला बांधली आणि आईने चूल पेटवली. चुलीत त्या थोडं आईचे डोळे लाल झाले, त्या डोळ्याच्या पाण्याच्या धारात टपटपा खाली गळाल्या. आईने चहा ठेवला, गाळायला काही नव्हतं म्हणून आईने फाटक्या लुगड्याच्या पत्रात चहा गाळला आणि आमची आई चुली पुढे भाकर करायला बसली. फाटक्या धोतरात त्या बापानं बैल बांधली, चुली पुढे गेला आणि बापाचं धोतर ओलं झालं म्हणून तो चुलीला शिकत होता. आई बापाच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारात टपटपा खाली गळाल्या. बापानं बायकोने नवऱ्याचं हाताला सांगितलं तुमच्या डोळ्यात पाणी का. बापाने सांगितलं माझी मुलगी लग्न झाली आहे. आईनं पाठीमागं हात केला, स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र टपकन ओढलं. 20 गुंठे बापाने जमीन विकली, मुलीचं लग्न केलं. मुलीला नवरा बेवडा मिळाला, वळू मिळाला, सांड मिळाला, हरामी बेवडा होता आणि मुलीला मुलगा झाला. पण महाराज मुलीला मुलगा झाल्यावर त्यानं 4 वर्ष तो मुलगा आजीला दाखवला नाही. तारीख उगवली 13, तारीख उगवली 13, तारीख उगवली 12, वार उगवला सोमवार. आणि दिवाळीच्या आदल्या दिवशी आमच्या आईने चुलीची लाकडं पुढे लोटली महाराज आणि आईच्या डोळ्यातल्या पाण्याचा थरा टपटपा खाली आला आणि आईनं नवऱ्याला सांगितलं उद्या दिवाळी होईल हो, होईल हो.
पण माझा नातू 4 वर्षाचा झालाय, मी अजून पाहिलाच नाही तर दिवाळी करणार नाही. चष्म्याच्या काचा फुटलेल्या बापाच्या डोळ्याच्या फुटीतून टपटपा पाण्याच्या धारा खाली आल्या. काळी पडलेली 50 रुपयाची नोट बापानं खिशात घातली आणि नातवाला आणायला बाप ओट्याच्या खाली उतरला. 5 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं होतं. नातू 4 वर्षाचा झाला होता, पण त्यानं 5 वर्षात मुलगीच पाहिली नव्हती. म्हणून त्या गावात तो घुसला. त्याचा जावाई धाब्यावरून निघून हायवे पास करताना गाडीनं उडवला होता. पागल झाले होते त्याची बायको पोरगी. पागल झाली होती ती त्या म्हातारीची मुलगी होती. वाळूत लोळत होती ती त्या पोऱ्याची आई होती. दातखीळ बसली होती तो त्या पोऱ्याचा बाप होता. प्रेताजवळ उड्या हाणीत होतं ते 4 वर्षाचं त्याचं गुजीरवाणी पोरग होतं. त्याला प्यायला शिकवणारे सरपण वाहत होते. त्याला प्यायला शिकवणारी लाकडं गोळा करीत होती. आणि ज्यांनी त्याला 10वी पासूनच अर्धी पाजून पूर्ण ट्रेन केलं ते मस्त पैकी महाराज गोव्याच्या पुढ्या तोंडात टाकून एकमेकाच्या टिंगल्या करीत होते. टिंगल्या चष्मेच्या काचा फुटलेल्या बापानं नातवाला ओळखलं, कडेवर घेतलं. 4 वर्षाच्या पोराला सरणावर ठेवलेल्या बापाच्या शेवटच्या दर्शनाला हल्ला बरा. अरे बापाला मुलाचा पोराने बापाचा चेहरा पाहिला. रडलं नाही रे, नाही रडलं. अरे हसलं, ते हसलं. का हसलं माहित आहे? त्याला माहितच नव्हतं की मला बाप नाही. प्रेताला आग लागली. लोकांनी गाड्यांना किका मारल्या. गोव्याच्या पुढ्या तोंडात टाकल्या. टिंगल्या टवाळी करणारी मंडळी निघून गेली. त्याची पोरगी बायको पागल झाली होती. ती पागल झालेली बायको हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केली. 4थ्या दिवशी तिने हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले. रडून रडून डोळे सुजलेली आई तिच्या उशाला बसली होती. गुडघ्यात मुंडकं गुंतवलेला बाप बसला होता आणि आई जवळ गुडघ्यात मुंडकं गुंतवलेलं पोरग होतं. आईनं पोराकडे पाहिलं, कुशीत घातलं. आई रडली. 10व्याला नदीवर गर्दी जमली. मडक्यावर भात ठेवला. 4 वर्षाच्या पोराचे एक जणाने कपडे काढले आणि त्या पोराला गार पाण्याने आंघोळ घातली. 4 वर्षाच्या पोराचे 10व्याने केस कापले आणि मडक्यावर ठेवलेल्या भाताकडे 4 वर्षाच्या पोराच्या दर्शनाला आणलं. त्या पोरानं मडक्यावर ठेवलेला भात पाहिलं. ते रडलं नाही रे, ते हसलं. ते का हसलं माहित आहे? का हसलं माहित आहे? त्याला माहितच नव्हतं का गावाला गेल्यावर खवळणारा बाप मला भेटणार नाही. त्याला काय माहित का मला बापच नाही. लोक निघून गेली. ज्यांच्या घरातला माणूस मेला त्यांनी पुरीच्या बापाला 2 लाख रुपये दिले. एका पोरानं मला बाप नाही म्हणण्याची किंमत 1 लाख आणि एका बाईने मला नवरा नाही म्हणण्याची किंमत 1 लाख. या जगात मायलेकाची किंमत आहे 2 लाख. ही मालिका नाहीये, हे भाष्य नाहीये. हा सगळा 35 रुपयाच्या बाटलीचा चमत्कार आहे. जर कीर्तनाला बसलेल्या कोणाला वाटलं बा महाराज दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला बोलवायचंच नाही. त्याला म्हणावं तू माझ्या मौतीला सुद्धा येऊ नको. फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळल 35च्या खांब्याची नक्की व्हॅल्युएशन काय. हो, जरा सावध व्हा. काळ फार जवळ आला. संपला. अर्ज करू मेले काही कॉलच नाही. येतीलच का? हिशोब तसा झाला. डिप्लोमा किती वर्षात आहे? 3. डोनेशन 5 लाख, खर्च 3 लाख. वर्षाला किती? हिशोब काढा ना तुम्ही. किती गेले एका वर्षाला? 8 लाख. बापाचे 3 वर्षात किती गेले? 24 लाख. सर्व्हिसला लागायला 10 लाख. 34 लाख. त्याला पगार 900 रुपये. तो परमनंट होऊन पगार हातात मिळाला तेव्हा त्याचं वय झालं 45. 50ला मिळाला तो. त्यानं बायको करायचीच कवा? केली बिन तिच्याच बापाच्या घरी राहायला गेला. बाप 39 लाखाला जागेवर मिळाला ना. उलट त्या पोरानं सासरवाडी कोण 2-4 बेवडे आणून बापाचा अंगठा कापून न्याला. जागे आहेत. म्हणून आजपासून एक वाक्य त्यांना ठेवा. अटॅक बीपी पासून वाचायचं असेल तर 2 मिनिटं रोज हसत जा. लोक हसत नाही महाराज, बधीर झालेत लोक. एकटी बोला त्यात काय, त्या मोबाईल मुळे झुला त्यात आणि एकटी असली कशी बोट आली त्यात बोलत नाही. बाई भाकरी करताना शिव्या देती, भजन नाही करीत, शिव्या देती. मेला माया शिवी कुठून आला. फार त्याला मिळत नव्हती तेव्हा त्याला मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा. मग किती तोंड बांधलं तरी वाळ खायचाच. असं जेवताना माणसं गप्पा आणि त्यात गप्पा हाणायची पूर्वी. आता बोलत नाही, टीव्ही चालू. माणसं झोपते, माणसं जेवत्यात, टीव्ही चालू. जाहिरात आली तरी चपाती मागायचं. ते चपाती सुद्धा मागत नाही, तशीच नसते. शेवटी त्या मीडियावाल्याने आता 2 मिनिटं ब्रेक घेतलाय. पिक्चर आधी बाकी आहे. काय करतील मला.
झोपताना माणसं झोपेल, कुत्री टीव्ही पाहतात, माणसं झोपेल, टीव्ही चालू, कुत्र्यानं टीव्हीत कुत्र पाहिलं, ते कुत्र एकटंच होतं, हे कुत्र एकटंच होत. हे कुत्र त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्र उठलं, एवढे कुत्रे आले कुठून. त्या मोबाईलनं असा घोटाळा केला, एक संडासात गेलं मोबाईल घेऊन आणि येताना वाकडच होणार. त्याची बायको म्हणली बाप्याचा सरळ गेला आणि वाकडाच कस काय. तिनं काही डॉक्टरला बोलवलं, डॉक्टरनं कानात काडक्या घातल्या आणि छातीवर स्टेथोस्कोप ठेवलं, त्याला काहीच नव्हतं झालं. संडासातून बाहेर येताना मोबाईलच्या गडबडीमध्ये त्यानं पायजमेच्या बटनात शर्टचं बटन घालवलं. डॉक्टर फक्त बटन मोकळं केलं. म्हणजे आता काय बोलायचं, ही दारुड्यांसारखी गंमत झाली. मागून चेंडी फाटेल, पुढच्या लावून तो फडून टाकेल. ही कोण शिवीन असं हे म्हणून काय करतो, ही तर शिव ना. एक भोंगळ दारुड्या रस्त्यानं आला, भोंगळा पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लंगुटी लावून आला, तो लंगुटी लावेल त्याला काय म्हणतो म्हणजे का, अरे का मोकळा हिंडतो, ही घे लंगुटी, झाली मोकळी दोन्ही. माणसं बेधुंद झालीत, माणसं बेधुंद. आणि याला तुमचा माझा दोष नाही. आहार, बैठक, वाचन आणि खाणं स्वच्छ नाही. आहार नाही, पुढे जेवायचं, बैठक तर राहिलीच नाही, आणि वाचायचं तर काही काम नाही. पेपर वाचायचं, पेपरला काय वाचायचं, मी पेपर सांगतो तुम्हाला, 2-2 रुपये द्यावं लागतील, फुकट ऐकायचं नाही. हा, एवढे मी 2-2 तयार ठेवा. पेपर वाचायचं म्हणजे काय वाचायचं असतो, पहिलं पान, 4 पानी पेपर सांगतो बघा. म्हणजे किती किंमत आहे 4 पानाची, 2 रुपये लगेच द्यावं लागतील, ते असं चालणार नाही. वरचं पान, अडवले उडवले गाठवले भोकसले लुटले हंडे पळवले, संपलं पहिलं पान. आतलं पान, बलात्कार, सामुदायिक बलात्कार, पाशवी बलात्कार, फुसलावून पळवली, विवाहित बेपत्ता विद्यार्थीनं बलात्कार, सासू सापडली, जावयाचा तपास नाही, ह्याला अटक, येईन सुटली. झालं का मधलं पान. इकडलं पान, कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. खाल्ल्या कोपऱ्यात विविध कामाचा शुभारंभ, त्याच्या खाल्ल्या कोपऱ्यात कल्याणकारी योजना राबवणार, आणि मागच्या पानावर घोटाळाच घोटाळा, 2 रुपये पाहता काय माहिती, याच्यापेक्षा नवीन काही आहे. आणि एका चौकटीत विकणी आहे. आता बिचाऱ्याचं उद्घाटन झालं दुकानाचं, नावही बिचाऱ्याने चांगले दिलं, कमलेश, आणि माणसाने, आपल्या माणसानं सोन्याचं दुकान टाकलं, नाही तर आपली मंडळी दुकानदारी टिकत नाही. या माणसाचे पाय धुवून पाणी प्यावं, नाही तर आपल्या दुकानांचे फक्त उद्घाटन मोठं राहतात. महाराज महिन्यानं फळीवर बोर्ड आहे, विकणे आहे, मोबाईल नंबर. माणूस, मी जेव्हा तो माणूस तारीख घ्यायला जेव्हा आला, तेव्हाच मी विचार केला की ह्या माणसानं सोन्याचं दुकान टाकलं कसं. याचं कारण आहे महाराज, आपले दुकानं कोणते, येथे ताजे मिळेल, 2 रुपये 200 ml ताडी विक्री केली, 320 160 मिळेल. या माणसानं सोन्याचं दुकान टाकलं, या माणसाचं नाही मला, या माणसाचे आई वडील पुण्यवान का, त्यामुळे हे घडत. नाही तर व्यवसायात आता काय, आता आम्ही त्याच्यातून गेलो, पिकले आमचे भाऊ, पाय सापड झाली, उभं राहू. आपली लोक कुठं धंद्यात टिकत असतात. आपल्याला नुसती 100 रुपये उधारी जरी घ्यायची असली ना, कोणच्या कोण देता येते का, खायला लाज नाही वाटली. देवळा पुढे एक ठेवून दिली तरी पैसे गेले उडत. आपलं असं झालं. आपण पहा ना महाराज, हे माणसांचं ते घ्या, नाही तर काही नाही राहिलं आपलं. झाकली काय राहिलं आपलं, बोला ना पटकन. एवढे कॉलेज आहेत आपल्याकडे, ऍडमिशन कुठले, बाहेरची गाडी तुम्ही घेतली, हवा कोण भरतोय, बोला पटापटा. अण्णा बंगला तुम्ही बांधलाय, राखण कोण करतोय संध्याकाळी, बंगल्यात तुम्ही झोपायच्या, फरशी कोण टाकली, कपाटात वस्तू तुमच्या आहे, कपाट बनवलंय कोणी, पुलावरून तुम्ही जात्या, बांधलाय कोणी, पुरीच्या लग्न तुमचे, आचारी कुठला आहे, म्हशी तुम्ही पाळल्या, दूध कोण काढी तरी, आमची कुठे
आमचे फक्त डीजे पुढंच का बजाव वन्स मोर जगा. आता तरी बरं आहे, पण अजून 10-5 वर्ष आपले राहणारच नाही. कंपनी बाहेरची, मॅनेजर बाहेरचा आहे, वॉचमॅन आपला आहे. येऊन दे राईट, येऊन दे घाल माझ्या अंगावर. आता काय राहिलं, एकटाच राहिलो तेव्हा. तुम्ही अभ्यास करा. जोपर्यंत आपली लोक आपल्या मधला अहंकार घालून आपल्या लोकांचा मोठेपणा गाजवत नाही, तोपर्यंत आपण आशेत राहणार. आपल्या लोकांनी आपल्या लोकांना मोठं म्हणलं पाहिजे. आज उलट हे बिचाऱ्याचं परिवाराचं टाळ्या वाजू नये महाराज, नम्र होऊन कौतुक केलं पाहिजे. तर एवढ्या मोठ्या पेठेत सोन्याचं दुकान टाकलं आणि जग स्पर्धेचं, कीर्तनामध्ये सुद्धा स्पर्धा आहे, असं चालत असतं. आता मी आता थकलो महाराज, मला फेटक पाहिलं तरी मुंगे येत्या. नको लय आरडलो महाराज, काय अख्खं मोसम मधलं वय आरडण्यावर गेलं महाराज. तरी अजून हलक्या हाती 3 करतो. 3 तर रोज करतो मी. काही सिजनेबल बुवा नाही महाराज. कोणता महिना लागतो 85-90 कीर्तनाला घ्यावं नाही कवाय नाही. आणि आमचं बोलणं कोणाला पटवू नाही तर न पटव भाऊ, पण ती काळाची गरज नाही. अरे आपली माणसं आहे ना कशातून निघली, कुठं काय राहिले कुठं काय. आज आपला माणूस सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा जर आमचे हे पोरांना आता धंदे करायला का रोग झाला का, अरे गारी का नालाय का, कुलटी का, म्हशी भाजराना 90 रुपये म्हशी. अरे लाजा वाटत काही बाहेर त्यांनी येऊन का म्हणा घ्या नाही. हा विनोद नाही मा झालं का नाही आपल्या माणसाचं पेठ येतो का. पा आई बाप्पा चांगली असली संस्कृत. आमच्या पोरांना काय रोग झालाय, मिशा काढून गावात बोंबलं देणार आलाय गो. 22 वर्षाचा टोणगा झाला तू. आतली चड्डी घेतली का तू, आतून चड्डी राहते हे माहिती ना तुला. 2 हे शिगे बिना माहिती नाही सांगतो. चड्डी कुठं आहे दुसरी तुला. अरे मी इंद्रिकचं वाक्य ध्यानात ठेवा. मला नालायक म्हणा, मला मूर्ख म्हणा, मला घोडा लावा, मला माझं तोंड पाहू नका, पण एक वाक्य बरोबर पाया पडून सांगतो, मिळेल तो व्यवसाय करा, स्वतःच्या पायावर उभा राहा आणि मग आई बाप्पाचं समाधान पहा काय असतं. भीक मागा ना, गारी का ना, कुल्फी का ना, पावी का ना, भंगार गोळा करा ना, पैसाचे ना. पाहिजे फुटण्याची गाडी पाहिली तुम्ही, फुटण्याची इतकीची, एवढेच फुटाणे, इतकंच मडकं, इतकंच लाकुडी, दिवसभर दूर निघतोय, कवा जाळा ते त्याला माहिती. त्याचं माप तर कोणत्या कंपनीचं आहे अंदाजच येत नाही. असं इतकंच भरिते लय मारून खाली भरिते. 13 फुटाने 2 रुपयाला. ते पिळकावण्यात 1 गुथला राहत राहिली, उघडताना 2 गेले 12च राहिली. आपण लई पेला असल्यामुळे तर फळ तोंडात आले, फुटाने गेले ना. आपण अभ्यास काम करीत नाही मला. अजून 2 वर्षानं 2 वर्षानं शेतकऱ्यानं जर 2 एकर ऊस लावला, किती 2 एकर म्हणजे किती गुंठे, 80, तर 78च गुंठे लागवड करायची. 2 गुंठे जागा त्याला मोकळी ठेवायची वावराच्या कडाला. कशाला माहिती का, मजुराच्या गाड्या लावायला, पार्किंग. मजूर अजून 2 वर्षानं 4 चाकीवर येणार. आता शिकत तो 4 चाकीवर येणार, ऊसात जाणार, पाणी भरणार, आणि जाताना आपण त्याला म्हणणार मला गावात सोडितो का. तो म्हणणार सोडला असतं पण माझ्याकडे गावताचं वज आहे, मी मांडीव घेतो, पण मला दिवस आले नाही. त्याचा पर्याय म्हणतो शेतीला नियोजन नाही. चालली गावात 2-3 दिवसाला बाप बांधावर उभा राहतो, ह्या गवताला उपाय काय. त्याचा पर्याय म्हणतो विकल्याशिवाय पर्याय. काळ आला 3 कर मोठा ना, आता कुठे गेला तो पर्याय. कर 3 आता करेक्ट. पहिलं जग शून्य, तयार झालं ब्रह्म, ब्रह्माला चिटकली माया, आणि मायेला असं खाली, आता 3ला असं पिरगाला खाली, 2ला पिरगाला, 3 झाले ना. मग पहिलं माया, पहिलं ब्रह्म, दुसरी माया, आणि त्याच्यात 3 गुण, रजगुण, तमगुण आले का जागेवर. आता 3 असा आहे, पटापटा सांगतो. आता 3 असा आहे ना, त्याला मध्ये फाडा. 4 आहेत देह, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. 4 असा आहे ना, त्याची एक बाजू पुसा आणि खाली रेषवाडा.
पाच पंचमहाभूते पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि पाचाचं वर तोंड फाकवा. सहा आहेत विकार काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार. सहाचं खाली तोंड बंद करा. सात सप्त आहेत प्रिया साताचं खालून तोंड उघडा. आठ अष्टमहासिद्धी आहेत आठाचं वरून तोंड बंद करा. नऊ नवविधा भक्ती आहेत अर्चन वंदन पासेवन दर्शन श्रवण कीर्तन मनन निधी ध्यासन आणि नवाची खाली रेष पुसन वरून रेष वाला. दहा आहेत इंद्रिय आणि 10च्या शून्याला एक रेष वाला. 11 मग 11वा आहे मन मग घ्या लिहून 11वं मन भाजनात लावा. 10 इंद्रिय ताब्यात घ्या. नवविधा भक्ती करा. अष्टमा सिद्ध्या लाथळून द्या. सप्तपुऱ्या हिंडायचं बंद करा. 6 विकारावर मात करा. 6 विकार जिंका. पंचमहाभूताच्या पुढे जा. माया जाळून टाका आणि हा मीच वासुदेव आहे हा साक्षात्कार करून घ्या. याच्यासाठी मी आलो. हेच अम्मा करणे का इथे बसलं का हो बसलं डोक्यात. लय पोथेवाचीत बसू नका लय देव चोळीत बसू नका. राहू दे देवांना. एकानं देव चोळीत कुत्रा आलं देव फेकून आणला कुत्र्याला काय एकानं देव चोळीन पाणी अंगणात फेकलं. 2 देव वाटेच्या खाली गेले काय उपयोग होता. नवनाथाची पोथी लावली वाचनाला लिंब येईल 3 अध्याय सोडून दे. तूच मला जायला गोरक्षनाथाच्या पोटी मच्छरनाथ कस का आला काय एवढी बाराने गेली पण असा फटा जन्म नाही झाला का. ज्याच्या घरी पोथी होती तो म्हणला 9 आल्यात ना मग कोणत्या पोटी येऊ समाप्तीचं बोल. परमार्थ लय नाही करायचं मला आणि बसलेले माणसं ध्यानात ठेवा. संसार करायचा लोकांना दाखवायला आणि परमार्थ करायचा स्वतःच्या अवताराला. लोकांना लोक तुम्हाला मानू अथवा न मानू. लोकांनी लय जणांना सोडलं नाही. लोक काही एवढी येडी नाही. लोकांनी कोणाला सोडले तर आपल्याला सोडणार नाही. लोक आपल्या घमेंडीत राहायचं. आपण आपल्याला MPSC द्यायचे ना आपल्याला UPSC द्यायचे ना रात्रंदिवस अभ्यास. पहिल्या महिन्यामध्ये पहिल्या महिन्यामध्ये बाळाला येतं डोकं. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला येतात कर आणि चरण. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला येतं लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी. म्हणून जगातला एकही डॉक्टर 3ऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी करू शकत नाही. लिंगच नाही तर काय वांग करेल. 3रा महिना संपला. आता किती लागला. दन कबूल होत्या चला पटकन आता मागे जाऊन सांगतो. पहिल्या महिन्यात डोकं हे लिहून ठेवा बरं. पहिल्या महिन्यात डोकं. दुसऱ्या महिन्यात करचरण. 3ऱ्या महिन्यात लिंग. 4थ्या महिन्यात हस्ती. 5व्या महिन्यात आपलं 4थ्या महिन्यात हस्ती म्हणजे हाडं. 5व्या महिन्यामध्ये त्वचा म्हणजे चमडं. आणि 6व्या महिन्यामध्ये महिला मंडळ. बाळ आईच्या पोटात फिरायला लागतं. फिरण्याचा असा नियम आहे ते जर उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होत असतो. ते जर डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होत असते. त्याला फायली घेऊन ममलं धिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्याने पंपावर विसरून या. पंपावत राहिली पेट्रोल टाकाय गेलं. अजून 2 महिन्याने बायको फिरायला येताना तिच्या साडीचा कोपरा कापून थोडा खिशात ठेवा लागेल. मॅचिंग आहे का पप्याची आहे नाही तर कार्यक्रम होता. तिकडे नका ध्यान देऊ. ते असंच करतील थोड्या वेळ. जिजामाता बाळाला पोटात शिकवलं. सुभद्रा कोणाची आई अभिमन्यूची आई. उत्तरा या सगळ्यांनी. 7व्या महिन्यामध्ये बाळाला हस्ते सप्तधातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं. 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी कोण होतं याचं स्मरण येतं. माझं उकडोनी नवमासावरी मातेच्या उदर कोहरी पचवणी विष्टेच्या दातरी. आणि 10व्या महिन्यामध्ये बाळ बाहेर येतं. बाहेर आल्याबरोबर असा नियम आहे ते 2-3 दिवस कोणाला दाखवू नये. 5व्या दिवशी पांढऱ्या कपड्यानं झाकून ठेवावं. त्याच्याकडे 6वी लिहायला येत असते. आता हे 15-20 वर्षापासून येत नाही 6वी. 6वीला ते बंद करून टाकले आहे. तुमचं तुम्ही बा म्हणलं का. कारण सगळ्या बाया बाळातीन होत्या सध्या दवाखान्यात आणि तिथं औषधाच्या वासानं 6वी येत नाही. तुमचं तुम्ही बा. मग पोराला 5वीच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का. बाबा तुम्ही दोघांपैकी एक जण सांगा. हॉस्पिटलमध्ये पोरानं 5वीच्या दिवशी डोळे उघडले तर त्याला दवाखान्यात 2 गोष्टी दिसतात. नळ्या
सलाईनाच्या नळ्या आणि बेवडे पोरानं 5वीच्या दिवशी बाटली पाहिली, जे बाटलीला बी लागलं तर भातावर सुद्धा दारू ओतली तेव्हा कावळे रिडिंग केली नाही तर कावळे येईल मला कावळे येत नाही काय लोकांना. एक महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मिळाला, 12 वाजले कावळा येईन, ऊन मोकाट, भाषण करणारे कटाळले, प्रवचनकारे 2-3 बदलून गेले. मग एक जण म्हणला इकडे ही नोकरीला पडत तर मला महाराष्ट्र शासनात होता, कावळा नाही शिवणार नाही, 100ची नोट ठेवी मला भातावर, तरच कावळा शिवला. ठेवली ना 100ची नोट, 5-50 कावळे गोळा झाले हो, पण कावळे नाही, फक्त नोटच नेली, भात तसाच राहिला. हा बाहेर आला आणि हा तयार झाला. मग आम्ही बाहेर आल्यावर आम्हाला एक काम करायचंय, काय धर्माचे पालन, सुरुवात झाली. फक्त येऊन करायचं काय तर व्याख्या लिहून ठेवा. व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ रिलिजन. रिलिजन म्हणजे धर्म. धर्माची व्याख्या काय त्याची उत्तर आहे का. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन डेमोक्रेसी इज द पीपल बाय द पीपल अँड फॉर द पीपल. अब्राहम लिंकनच्या मते लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं याचं नाव धर्म. धर्माची व्याख्या अंडरलाईन करून घ्या. माणसाने माणसाशी माणसासारखंच वागणं याचं नाव. आणि धर्म ज्याला कळला तो आई बाप अनाथ आश्रमात पाठवू शकत नाही. ज्याला धर्म कळला तो सासू सासरी इकडे सांभाळायला आणू शकत नाही. ज्याला धर्म कळला तो सासरवाडीला राहायला जाऊ शकत नाही. आणि ज्याला धर्म कळला तो व्रत वैकल्य पाळल्याशिवाय. आणि मग जनता स्वैराचारी होणारच नाही. 9वीचं ताईट होतंय सध्या. 9वीचं इतकं ताईट बाजू. ते बापाला म्हणते काय केलंय माझ्यासाठी, काय केलंय. आता तो म्हणला काय सांगू. केलं ते सांगता येत नाही. मी काय सांगू. मग बाप म्हणला मारली जखम्या. आता काय नाही. तो लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितले म्हणजे घ्या ठेवून. बसलेल्या सगळ्या लोकांना सांगतो संतती खराब निघली का घराचे दिवसभर फटे फिरलेच. आयुष्यामध्ये बंगला बांध आला नाही तर बांधू नका.
जमीन घेता आली नाही तर घेऊ नका. चांगल्या मुलाचा बाप झाला का संसार ओकेच. काही फाटक्यात वत्रातले बाप आहेत मारा, पण सुनबाई MBBS आहे, पोरगा MD आहे. काही गरिबांचे बाप आहे, पहा ना बिचारे आजच्या शेठचे बाप वडील. नशिबान आहे की नाही, नशिबान गरीब माणूस साधा, पेठच सोन्याचं दुकान. फार न फिटली बिचाऱ्यांची आज एवढा मोठा मंडप, एवढी मोठी लोक. फार न फिटली बिचाऱ्याची आपल्या मुलाला आपण मोठे केले तर चीज झालं मला. नाही तर काही लखपतींचे बाप आहेत महाराज नालायकांची. दिवस उगल्यापासून हॉटेल पुढे लोकांचा चहा प्यायला. राम राम मुळ्यात उठलं तुला पाहत ना लखपतीची आवला. आणि 2-4 दिवस पाहू ते लोकांना. लोक पाहिजे ते 2-3 दिवस, मग 2-3 दिवसांनी लोक द्या. ठीक आहे, नको नको नको. मागून हॉटेलवालाच त्याचा एक काढून ठेवतो, भाऊ PN तू काळं पांढरं कर, आमचं गिऱ्हाईक तुटले. तो म्हणतो 3 GCB घेतली माझ्या पोरानं. का तुला खाटा घ्यायला घेतली का? फाटक्यात होत ते बाप आहे काही मारा. पल्लास ट्रेन चाललं तर लोक काय म्हणते बरे का, त्यांचा मुलगा डॉक्टर आहे बरं का, जिंकली. हो, भांडे घासणारीच्या पोराला 36 भांडे घासणारीच्या पोराला 80% मार्क पडली 10वीला. भांडे घासणारीच्या तिला चक्करच आली. ती म्हणली मी याला कधी पोटभर घातलंच नाही खायला, पण याने माझी किंमत राखली, शाळेनं सत्कार ठेवला. ती बाई स्टेजवर नुसती रडतच होती, आनंदानं का दुःखानं? आनंदानं. ती घरी आली आणि पोराला जेव्हा खुशीत घातलं मार, तिनं कवळी मारून रडली, डोळ्यातल्या पाण्याच्या धारानं पोराचं अंग ओलं झालं. आणि ती म्हणली ऐक आत्ताशी फक्त भांडे घासते, मी भीक मागल, फक्त 12वीला 85 पाडा. काय आई होती. आणि लखपतीच्या अवलादीला 36 पडले. 36. त्याचा बाप कॉलेज इकायला गेली, एवढी चिलर मुत होतात, ठोकळे टाकायचा मागून. 36 उगाच एवढं होतं. किती मार्क पडले त्याला? 36%. बेस्ट ऑफ 5 म्हणजे सगळे मिळून. शाळेचे 20 धरून, शाळा 20 देते ना आता, तरी त्याची बायको म्हणली बाबा त्या मानानं गण मार्क पडले तुला. त्या बाबाला कवाची गोष्ट मार्क नाही पडले. त्याला मी 7वी पासून म्हणत होते अभ्यास कर. आम्ही एकाच वर्गात होतो पण नाहीच ऐकलं त्यांना. मग आम्ही 10वीतून पळून गेलो, 2 वर्षांतून झाला. आता पराक्रमानं 100 रुपये गेला. आता त्याचा बाप मोकार लखपती. आणि ह्या पोराला किती मार्क आहे? 80. याला किती? 36. याला ऍडमिशन कोण देईन फॅकल्टीला? त्याचा बाप गेला ऍडमिशन घ्यायला. ते शिपाई झाले. अहो तुम्ही कशाला यायचं, शाळाच तुमची. तो म्हणायचा ऍडमिशन. पण ते पोरं ते कॉलेजचे लोक विचारायचे कोणत्या फॅकल्टीला घ्या, कोणत्या बी. त्याला माहित होतं ना आपलं बी खराब आहे, वर तिला सोडेल बी. ते सायन्सला पॉलिटेक्निकला का चालन, घ्या कोणत्या बी. तो म्हणायचा किती मार्क आहे? त्याचा बाप नुसता खानायचा मुळ्यात उठल्यासारखा. मार्क किती आहे सांगायची लाज वाटत त्याला, एवढं खराब बी. आपली किंमत तर कॉलेज एकात घेण्या. कॉलेजचे लोक आता हे उगाच तरी कॉलेजला त्याला ऍडमिशन दिलं, कारण ते पोर कोणचं होतं? श्रीमंताचं. गरीबाच्याला दिलं असतं का? फाटक्यात होता वाल्याला म्हणलं असतं. कॉलेजचे लोक म्हणले असते आपल्याकडे दर्जा आहे. काय आपल्याला इतक्या कमी मार्काची मुलं आपण घेत नाहीत. पुढच्या वर्षी पाहू. आणि श्रीमंत असलं म्हणून तुमचं आहे का? या बस आमच्या बोकांडी या. श्रीमंताचं असं आहे महाराज. आता हे कार्ट्याला 36 मार्क. ते कॉलेजला जायचं 11वीला. आर्टला होतं शिमरू. सॉक्सचा असा घाण वास, मिश्या काढेल, उगाच कबर भांड होते एवढं. सॉक्सला सेंट मारायचं ते, घालून वास यायचा असं रताड. आणि ऍडमिशन घेऊन आलो. ठीक आहे जण ऍडमिशन घेऊन निघले. एक होतं आर्टला, एक होतं कॉमर्सला, एक होतं सायन्सला. फुल पेले एवढे रताळे. धाब्यावरून निघले. गणपती उडवायचा दिवस होता. फुल पेले आणि रस्त्याने येताना बसलं. एका लागली लघवीला. त्यांनी गाडी साईडला लावली. आता होते कितला? 11वीला. उगाच एवढी रताळी. आणि पौर्णिमा होती त्या दिवशी. एक लघवी करायला त्यानं सुरुवात केली. त्याला इहर दिसली, इहरीत चंद्र दिसला वारचा. ते पेल होत.
मार्कला होत ते चैन उघडीच होती सोनाला चंद्र एरीत पडला विहिरीत पडला म्हणून चंद्र विहिरीत काय दिवस फिरले म्हणून चैन उघडीच काय दिवस फिरले कॉमर्सवाला म्हणला चंद्र काढलाच पाहिजे नाही तर आपल्या जगण्याला किंमत बुडते हे जनानं देखवे डोळा येतो कळवळा सायन्स वाला गेलो बादलीन द्वारखांड घेऊन आला चंद्र काढायला तो म्हणला नाही प्रयोगाशिवाय विज्ञान नाही पेतो म्हणजे पागल नाही तिच्यात अल्कोहोल किती हे पाहायला पेतो त्यांनी बादली सोडली विहिरीत पाण्यानं भरली वर ओढली ती जड झाली उतली कपारीत कपडे काय कपारीत यांनी न्याट लावून ओढली ताटकन द्वारखांड तुटलं उतारी पडली मान नाही पडल्या पडल्या म्हणला एका रट्यात वर गेला असे एकत्र करून मग रामायण लई इडी पायदा व्हायलेत माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं म्हणून आज ह्या परिवाराला महाराज आजी फिटले माझे मुलांनी टाकलेल्या पेटीतल्या दुकानाचा एवढा मोठा शानदार सोहळा त्या बापाने पाहिला त्या बापाची पारणं पेटली शुद्ध बीजा पोटी फळे म्हणून कमलेश ज्वेलरला अजून 2-4 दुकानं त्यांची प्रत्येक गल्लीत हो आणि ह्या दुकानाचं उद्घाटन माझे हस्त झाले म्हणले 1-2 वर्षात त्यांचं दुसरं दुकान होणारच नाही झालं तर मग पहा होणारच ती जिथं श्रद्धा आहे जिथं चिकाटी आहे तिथं यश आहेच आपल्या लोकांना शेती परवडत नाही कामच करतो कधी बांधाव बसून शेती पाहिली होती आपल्या लोकांना व्यवसाय करायची जजमेंट नाही तर जगामध्ये ज्यानं 3 गोष्टी केल्या ना व्यवसाय करणाऱ्या माणसाला दोस्त सज्जन ठेवली पाहिजे भगवंतावर आढळ श्रद्धा ठेवली पाहिजे आणि व्यवसायाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे यश येणार शेती अजून 5 वर्षानं शेतीला सोनेरी दिवस येणार आता झाली 11 वाजता बाईक आम्हाला इथे पात्राला जाते 100 रुपये रोज 2 तास खाती दुपारा काय खाती तिथे तिला माहिती तिला म्हणलं हात उचलती तू म्हणते तू या वांग्याला आग लावा लागेलच नागाला काय राहिलं तिच्याकडे मोबाईल आहे का नाही मोबाईल ती नवऱ्याला फोन करते गवत नाही आला या तो सायकल येऊ नाही गाडी त्याला 200 रुपये रोज नेला 100-300 रुपये आपल्या गावत त्यांचं 700चं दूध जाते 1000 रुपये रोज नवरा बायको कलर टीव्ही सगळे चॅनल आहेत त्यांच्या घरात आपल्या बायकोला मोबाईल आहे आपल्या बायकोनं सोमवार केला तर शंकर पिऊन आला काळ्या पिशीत मटण घेऊन 2-4 कुत्री त्याच्या बाजू पिशीत नेली कुत्र्यांना आपलं काय आलं झाकली 1.25 लाखाची हे ते आम्हा करणे काम म्हणून ह्या परिवाराला परमेश्वर उदंडायुष्य देव त्यांच्या कार्याची दुकानाची भरभराटी हो तुमचे माझे प्रेमाचे संबंध चंद्र सूर्य तोपर्यंत राहो एकदा प्रेमानं भजन करा विठोबा माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय बोली ले पुढे सर्वांनी खाली बसायचंय 5 मिनिटं खाली बसा 5 मिनिटं सर्वांना या ठिकाणी आग्रह विनंती 5 मिनिटं खाली बसा सकाळपासून एवढा कार्यक्रम कार्यक्रमाला सहकार्य करावं अशी सर्वांना या ठिकाणी तुकाराम कृपया 5 मिनिटं सर्वांनी या ठिकाणी खाली बसा या ठिकाणी बारकुशेठ राघुजी ढोरे त्याचबरोबर बाळासाहेब बारकुशेठ ढोरे यांनी या ठिकाणी कमलेश ज्वेलर्स नावाने
कलाकुसरीत गुंतलेल्या हातांनी साकारलेले एक भव्य परिपूर्ण दालन, या दालनाचं या ठिकाणी उद्घाटन आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख यांना ढोरे परिवाराने या ठिकाणी विनंती केली आणि त्या विनंतीचा स्वीकार करून या ठिकाणी तालुक्यातील सर्वसामान्य तरुणांना या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर तरुणांना या ठिकाणी चांगलं बनवण्याचं काम या ठिकाणी हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख आपल्या कीर्तन रूपी सेवेने या ठिकाणी सर्वसामान्यांना करीत असताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल ढोरे परिवाराच्या वतीने त्यांचं या ठिकाणी आभार मी ढोरे परिवाराच्या वतीने त्यांना या ठिकाणी विनंती करतो। या ठिकाणी महाराजांना विनंती, आपण आपल्या या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आपला ढोरे परिवाराच्या वतीने शाल श्रीफल देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। मी बारकुशेठ ढोरे त्याचबरोबर बाळासाहेब बारकुशेठ ढोरे यांना या ठिकाणी विनंती करतो, आपण महाराजांना श्रीफल देऊन सन्मानित करावं अशी त्यांना या ठिकाणी विनंती। त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाळासाहेब बारकुशेठ ढोरे आणि बारकुशेठ राघुजी ढोरे या कमलेश ज्वेलर्स नावाने गेले कित्येक वर्ष हा व्यवसाय साजरा करीत असताना असा हा भव्य या ठिकाणी या दालनाचं उद्घाटन काल हरिभक्त पारायण स्वामी शिवदत्त महाराज यांच्या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने काल पार पडलेलं आहे आणि आज या ठिकाणी ढोरे परिवाराच्या विनंतीला मान देऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तरुणांना एक वेगळ्या प्रकारचं प्रोत्साहन देण्याचं काम, तरुणांना सावरण्याचं काम गेले कित्येक वर्ष हरिभक्त पारायण देशमुख महाराज या ठिकाणी करतात, ते या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे। त्यांचा ढोरे परिवाराच्या वतीने सन्मान होतोय। त्याचबरोबर उपस्थित सर्वांना या ठिकाणी विनंती, त्याचबरोबर विलास शेठ सांडवोर यांनी या कार्यक्रमाला हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख उपस्थित राहण्याबद्दल त्यांना या ठिकाणी विनंती केली आणि प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी महाराजांच्या त्यांच्या हस्ते या ठिकाणी स्वीकारतात। उपस्थित सर्व भाविकांना या ठिकाणी विनंती, या कमलेश ज्वेलर्सच्या दालनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ढोरे परिवाराने या ठिकाणी जो स्नेहभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, तो स्नेहभोजन या ठिकाणी सर्वांनी घ्यावं अशी सर्वांना या ठिकाणी ढोरे परिवाराच्या वतीने आग्रहाची विनंती। गेले 10-12 वर्षापूर्वी बाळासाहेब बारकुशेठ ढोरे हे सर्वसामान्य शेतकऱ्यातील एक कुटुंब, परंतु आपला कर्तृत्व आणि दातृत्वाने या ठिकाणी शेती व्यवसाय सांभाळून बारकुशेठ ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली छोटासा या ठिकाणी पिंपरी या ठिकाणी प्रथमतः व्यवसाय सुरू केला, त्यानंतर राजगुरुनगर या ठिकाणी छोटासा व्यवसाय सुरू केला आणि आज या ठिकाणी या व्यवसायाचं परिपूर्ण असं दालन या ठिकाणी भव्य असं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष माननीय दिलीप शेठ मोहिते पाटील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहून त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्याचबरोबर तालुक्यातून उपस्थित राहिलेले विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सहकारी मंडळी, विविध संस्थांचे पदाधिकारी, त्यामध्ये मार्केट कमिटी असेल, राजगुरुनगर सहकारी बँक असेल, या सर्व संस्थांचे या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित राहून या कार्यक्रमाच्या निमित्ताने या दालनाला शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी हॅलो बायकांनो, आता जसं आपल्या महाराजांचं प्रत्यक्ष कीर्तन ऐकलं पाहिला बायकांनो, आपल्या महाराजांच्या 35 अभंगावरती व्हिडिओ स्टुडिओ भोजनाकरता बसून घ्या, पंक्ती इथंच धरा, मंडपामध्ये पंक्ती धरून घ्या। साऊंड सिस्टमचं नाव या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने, मांडवाच्या निमित्ताने, आवाजाच्या निमित्ताने झळकत आहे, म्हणून त्यांचं या ढोरे परिवाराच्या वतीने त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक आभार। वाढणाऱ्या मंडळींनी कृपया शांततेने वाढायचे। कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण तालुक्यामधून जवळजवळ बाळासाहेब यांनी ज्या निमंत्रण पत्रिका पाठवल्या, त्यामध्ये काही राजकीय कार्यकर्ते असतील, राजकीय पुढारी असतील, त्याचबरोबर हरिभक्त पारायण मंडळी असतील, विविध संस्थांचे पदाधिकारी असतील, या सर्व मंडळींनी या ठिकाणी या विनंतीला मान देऊन
कार्यक्रमाच्या निमित्ताने या कमलेश ज्वेलर्सच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल ढोरे परिवाराच्या वतीने त्यांचं या ठिकाणी आभार. उपस्थितांमध्ये या ठिकाणी खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि सन्माननीय महाराष्ट्र राज्य विधिमंडळ आमदार समितीचे अध्यक्ष नामदार दिलीपरावजी मोहिते पाटील यांच्या संयुक्त पत्नी पुणे जिल्हा परिषदच्या माजी सदस्य सौभाग्यवती सुरेखाताई मोहिते पाटील आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या ढोरे परिवाराच्या वतीने कमलेश ज्वेलर्सच्या निमित्ताने या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून या दालनाला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल ढोरे परिवाराच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार. कमलेश सोनं या ठिकाणी खरेदी करावं अशी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून सांगावं वाटतं. सांडू पाटील आपणास नम्र विनंती तिकडे पश्चिमेच्या बाजूला काही कार्यकर्ते पाठवा वाढण्यासाठी पलीकडच्या पंक्ती तशाच राहिल्या आहेत इकडे एकाच पंक्तीला जास्त आपण कार्यकर्ते पाठवलेले आहेत कृपया पलीकडच्या पंक्तीला पाठवा. अलीकडच्या पंक्तीला जे आपले ज्वेलर्सच्या या उद्घाटनासाठी आपण आला जेवायला बसला पलीकडच्या मंडळींना थोडं वाढायचं राहिलेलं आहे त्यामुळे 5 मिनिटं वेळ काढा मग लगेच झोपून दिला जाईल फक्त 5 मिनिटं लागतील. सर्वांनी मोहिते महाराज देशमुख यांना या ठिकाणी या सेवेच्या निमित्ताने आणण्याचं काम हरिभक्त पारे कैलासवासी विठ्ठलरावजी सांडोर पाटील अध्यक्ष पूर्व विभाग धर्मशाळा पंढरपूर यांचे चिरंजीव विलासशेठ विठ्ठलरावजी सांडोर पाटील यांनी हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख यांना बाळासाहेब ढोरे यांच्या कमलेश ज्वेलर्स उद्घाटनाच्या निमित्ताने विनंती केली आणि त्या विनंतीचा स्वीकार करून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल पांडुरंग ढोरे वाढण्याची सर्व व्यवस्था झाली का इकडं वाढल्यानंतर सांगा राजाराम ढोरे चालेल सर ठीक. पांडुरंग ढोरे आमटीच्या बाजूला आलेले नाही आमटीच्या बाजूला स्टेजच्या समोर चौथ्या पंक्तीला आलेले नाही याची कृपया वाढणार म्हणजे वाढणार आणि कार्यकर्त्यांना एकत्र करा ताबडतोब जरा फिरते राहा आमटीची वाली चौथ्या पंक्तीला फिरवा चौथ्या पंक्तीला सुरू करायचं. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा चालविली जडभिंती हरली संगयाची भ्रांती मोक्ष मार्गी चा संगाती ज्ञानोबा माझा. यांनी या ठिकाणी कमलेश ज्वेलर्स नावाने त्याला कुठे गुंतलेल्या हातांनी साकारलं एक भव्य परिपूर्ण दालन या दालनाचं या ठिकाणी उद्घाटन आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख यांना ढोरे परिवाराने या ठिकाणी विनंती केली आणि त्या विनंतीचा स्वीकार करून या ठिकाणी तालुक्यातील सर्वसामान्य तरुणांना या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर तरुणांना या ठिकाणी चांगलं बनवण्याचे काम या ठिकाणी हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख आपल्या कीर्तन नृत्य सेवेने या ठिकाणी सर्वसामान्यांना करीत असताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल ढोरे परिवाराच्या वतीने त्यांचं या ठिकाणी आभार. मी ढोरे परिवाराच्या वतीने त्यांना या ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी महाराजांना विनंती आपण आपल्या या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आपला ढोरे परिवाराच्या वतीने त्या श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. मी बारकुशेठ ढोरे त्याचबरोबर बाळासाहेब बारकुशेठ ढोरे
यांना या ठिकाणी विनंती करतो आपण महाराजांना ट्रिपल देऊन सन्मानित करावं अशी त्यांना या ठिकाणी विनंती। त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाळासाहेब बारकुशे डोरे धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने काल पार पडलेला आहे आणि आज या ठिकाणी डोरे परिवाराच्या विनंतीला मान देऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तरुणांना एक वेगळ्या प्रकारचं प्रोत्साहन देण्याचे काम, तरुणांना सावरण्याचे काम गेले कित्येक वर्ष हरिभक्त परायण देशमुख महाराज या ठिकाणी करतात। ते या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, त्यांचा डोरे परिवाराच्या वतीने सन्मान होतोय। त्याचबरोबर उपस्थित सर्वांना या ठिकाणी विनंती, त्याचबरोबर विनंती तांडोर यांनी या कार्यक्रमाला हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख उपस्थित राहण्याबद्दल त्यांना या ठिकाणी विनंती केली आणि प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी महाराजांच्या त्यांच्या हस्ते या ठिकाणी स्वीकारतात। उपस्थित सर्व भाविकांना या ठिकाणी विनंती, या कमलेश ज्वेलर्सच्या दालनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने डोरे परिवाराने या ठिकाणी जो स्नेहभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, तो स्नेहभोजन या ठिकाणी सर्वांनी घ्यावं अशी सर्वांना या ठिकाणी डोरे परिवाराच्या वतीने आदराची विनंती। गेली 10-12 वर्षापूर्वी बाळासाहेब बारकुशे डोरे हे सर्वसामान्य शेतकऱ्यातील एक कुटुंब, परंतु आपलं कर्तृत्व आणि दातृत्वाने या ठिकाणी शेती व्यवसाय सांभाळून बारकुशे डोरे यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या दालनाला शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आपलं जसं आपल्या महाराजांचं प्रत्यक्ष कीर्तन ऐकलं पाहिलं तसं घर बसल्या तुम्हाला आपल्या महाराजांचं कीर्तन ऐकायला पाहिला। बळकन आपल्या महाराजांच्या 35 अभंगावरती व्हिडिओ दिली, भोजला करता बसून घ्या, पंक्ती इथं करा, मंडपामध्ये पंक्ती धरून घ्या, दर्शित पूर्व पश्चिम पंक्ती धरून घ्या, ताबडतोब मंडपात एक साईडला लेडीज एक साईडला जेंट्स, भाविकांना आपल्या महाराजांच्या पूर्व पश्चिम पंक्ती धरून घ्या, भाविकांना आपल्या महाराजांच्या कीर्तनाच्या 35 अभंगावरती सांगितलं सांगितलं तर त्या भाविकांना कसं पाहिजे कसं बसेल आता कसं काय वार्ता नाही राहणार तिकडून येणार का? हे पहा, कृपा करून सर्वांना विनंती, पूर्ण आशा पंक्ती होता आपल्या जागेवर सरकून घ्या। आलेल्या सर्वांचं मनपूर्वक कमलेश ज्वेलर्सच्या वतीनं हार्दिक अभिनंदन, धन्यवाद। आणि आज सर्वांना या ठिकाणी मी नमूद करतो की आज घेतलेल्या सोन्यावर मजुरी लावली जाणार नाही, आज घेतलेल्या सोन्यावर मजुरी लावली जाणार नाही ही मी कमलेश ज्वेलर्सच्या वतीनं विनंती करतो। जमलेल्या सर्वांना अन्नदानाचा लाभ घ्यावा ही मी कमलेश ज्वेलर्सच्या वतीनं विनंती करतो, त्यांचा सहकारी विचारण्याची विनंती करतो। कृपया जाऊ नये, कृपया अन्नदानाचा लाभ घेतल्याशिवाय जाऊ नये। डोरे परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती आहे, अन्नदानाचा लाभ घेतल्याशिवाय आपण कृपया जाऊ नये। आपलं जसं आपल्या महाराजांचं प्रत्यक्ष कीर्तन ऐकलं पाहिलं तसं घर बसलं तुम्हाला आपल्या महाराजांचं कीर्तन ऐकायला पाहिला। आपल्या महाराजांच्या 35 कॅसेट प्रकाशित करण्यात आले, 1-2 भागामध्ये बऱ्याचशा नवीन कॅसेट आहे, बाहेर तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही। तर भोजन संपेपर्यंत आम्ही स्टेजवर थांबणार आहोत। त्या भाविकांना महाराजांच्या सीडी कॅसेट MP3चा लाभ घ्यायचा असेल त्यांनी इथं साईडला संपर्क साधून लाभ घ्या। प्रत्येक 2 सीडी एक सीडी असतात, 2 सीडी वारी निमित्त मोफत ठेवण्यात आली, 100 रुपयामध्ये 4 सीडी, काही MP3 18 तास गाडीत लावलं 100 रुपयामध्ये, काही 200 रुपयाला 4 सीडी आणि रिको कंपनीचं घड्याळ पुण्यानंतर 100 रुपयाला मिळतील। आपला वारी करता वॉल्कम कंपनीची स्कीम आहे आणि काही महाराजांच्या 4 सीडी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं T-शर्ट आहे। आपल्याला ती स्कीम आयोजित करण्यात आलेली 200 रुपयामध्ये दिला जाईल। काय भाविकांना फक्त महाराजांचा T-शर्ट हवा असेल तर 100 आणि 120 मध्ये उपलब्ध केलेला आहे। हिंदवी स्वराज्याचे जनक, हिंदवी स्वराज्य निर्माण करते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं आपल्याला चंद्र सूर्य असेपर्यंत स्मरण व्हावं म्हणून आम्ही स्कीम प्रत्येकाच्या घरोघरी आयोजित करण्यात आलेली। उदत्त महाराज त्यांचे सर्व सहकारी मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाचे, भैरवनाथ भजनी मंडळाची, गुलाबरावजी काळे, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी मंडळी, सत्यवानजी गोरडे, हरिभक्त परायण, तांडू पाटलाच्या कार्यकर्त्यांना विनंती, फटाफट पात्र वाढा, तांडू पाटील घ्या, बांधले घ्या, सुरुवात करा पात्र कार्यकर्त्यांना